नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलच्या एका इंटरेस्टिंग मालिकेमध्ये स्वागत करतोय. मालिकेचं नाव आपल्या सगळ्यांना आता परिचित झालं असेल, दैनंदिन आरोग्य विचार. दैनंदिन आरोग्य विचार 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंत 365 एपिसोड याच्यामध्ये असतील. प्रत्येक दिवशी थोडा थोडा आपण आरोग्यविषयक विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत आणि प्रत्येक जण, तुम्ही आणि मी सुद्धा, ते विचार हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करूया. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हे व्हिडिओ शेअर करून त्यांना सुद्धा हे विचार करण्याची एक सवय लावून घेऊया. आणि हे करण्यासाठी आपण मित्र परिवार, नातेवाईक या सगळ्यांना विनंती करा की डॉक्टर देशपांडेंचे प्रयत्न खूप चांगले चालले आहेत, तर त्यांना प्रतिसाद देण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, अशी माझी नम्र विनंती. 29 जानेवारी आजचा विषय आहे, अति बिनधास्तपणा काय कामाचा. हे अनुभवातून आलेले बोल आहेत मित्रांनो. आम्ही सर्व डॉक्टर मंडळी असं पाहतो की समाजामधले जेव्हा पेशंट्स आमच्याकडे अप्रोच होतात, व्यक्ती तितक्या प्रकृती. खरोखर आहे, अगदी शब्दशः खरं आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे मला काय म्हणायचंय, काहींना अज्ञान असतं, काहींना अर्धवट ज्ञान असतं, काहींना गुगल ज्ञान असतं. नवीन शब्द ऍड झाला बरं का, गुगल ज्ञान. म्हणजे जो तो येतो तो स्वतःच्या आजाराबद्दल गुगल गुरुला मानतो, त्याच्याकडनं माहिती घेतो आणि तोच मग डॉक्टरांना शिकवणं चालू करतो. तर हे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण याच्यामध्ये दोन महत्वाचे कॅटेगरी मला असं वाटतं की एक मंडळी जी असतात ती अतिशय, ज्याला आपण म्हणतो की सातत्याने त्यांच्या मनामध्ये एक चिंता असते, आपल्याला काहीतरी होतंय, आपल्याला काहीतरी झालंय किंवा आपल्याला काहीतरी होणार आहे. म्हणून जरा बारीक सारीक खट्ट झालं तब्येतीमध्ये, स्वतःच्या तब्येतीत, आपल्या घरच्या कुटुंबियांच्या, पोराबाळांच्या, बायको नवऱ्याच्या काही तक्रारीत झालं की लगेच पळतात डॉक्टरांकडे. ओ डॉक्टर, 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 बघा काहीतरी गंभीर झालंय. म्हणजे एक 2-3 उदाहरणं बघूया आपण. जरा कुठे छातीत दुखायला लागलं की यांना वाटतं आपल्याला हार्ट अटॅकच आलेला आहे. जरा कुठे छातीत दुखलं की. बरं, ते दुखणं सुद्धा काही टिपिकल हार्ट अटॅकचं नसतंच. डाव्या बाजूला ते आमच्याकडे येतात, डॉक्टर, डॉक्टर बघा, हे बघा. त्यांना माहिती असतं हृदय डाव्या बाजूला, हे इथे दुखतंय. असा त्याने डाव्या हाताला हात देऊन सांगितलं आणि तो स्वतः तोंडाने जोरदार सांगतोय, डॉक्टर मला हार्ट अटॅक आल्यासारखं वाटतंय, तर तो हार्ट अटॅक नाही, असं आम्ही समजून जातो. कारण हार्ट अटॅकची लक्षणं ही वेगळी आहेत, ती नीट समजून घेतली पाहिजे. पण ही माणसं, सर्दी झाली की त्यांना वाटतं झालं आता आपल्याला पुढे लगेचच कोरोना होणार. जरा जरा ताप आला की त्यांना वाटतं आपल्याला टायफॉइडच होणार आहे, आपल्याला डेंग्यूच होणार आहे. अशी भीती एक सातत्याने मनामध्ये असते. त्यांना न्यूरोटिक पेशंट्स असं म्हणतात. हृदय आजार झाला आहे अशी भीती वाटणाऱ्यांना आम्ही मेडिकल भाषेमध्ये कार्डियॅक न्यूरोसिस असं म्हणतो. हृदयरोगाची भीती बाळगणारे रुग्ण, काय म्हणायचं, कार्डियॅक न्यूरोसिस. आणि याच्या अगदी विरुद्ध टोक, अनदर पोल म्हणूया आपण, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. दुसरी मंडळी अशी असतात की त्यांनी मुन्नाभाई एमबीबीएस अगदी पचवलेला असतो. काय सारखं उठ बस, टेन्शन काय कू लेने का, सही बोलता सही बोलता, टेन्शन काय कू लेने का. अहो, हे सुद्धा जर अतिच झालं ना. म्हणजे एकीकडे सतत काहीतरी आजार झालाय अशी भावना, आणि दुसरीकडे कितीही काही दुखत खुपत असलं किंवा काही आपल्या तब्येतीमध्ये, शरीर रचनेमध्ये काही बदल घडत असले तरी त्याच्याकडे पूर्णपणे डोळे झाक करायची, दुर्लक्ष करायचं. हा, तर आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणूया त्याला. एकाला अंडर कॉन्फिडन्स आहे, म्हणजे दोन्ही कॉम्प्लेक्सेस वाईट, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स. त्याच्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा की कुठेही परत दोन्ही टोकं नकोत. आजचा आपला जास्त विषय आहे तो म्हणजे जी दुसऱ्या टोकाची मंडळी आहेत की बिनधास्त राहणारी, नको तेवढं बिनधास्त पण हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही टोकं टाळून आपण आपलं आरोग्य जपू शकतो आणि होणारं नुकसान टळू शकतो. आता भारतासारख्या संसर्गजन्य आजार ज्या ठिकाणी जास्त सापडायचे, डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, खरं तर काय माहितीये का, इन्फेक्शियस डिसिजेसचं प्रमाण आत्तापर्यंत जास्त होतं गेल्या 10 वर्षापर्यंत. म्हणजे कुठेतरी मलेरिया झालाय, हिवताप झालाय, ट्युबरक्युलोसिस झालाय, क्षयाचा आजार झालाय, हे सगळे लेप्रोसी झाली आहे. हा, परंतु अमेरिका, स्वित्झर्लंड, जर्मनी या प्रगत राष्ट्रांच्या मध्ये, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स हे कॉमन होते. म्हणजे बाबा हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त, डायबिटीसचं प्रमाण जास्त, ओबेसिटीचं प्रमाण जास्त, कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त.
त्याला आम्ही काय म्हणायचो, जीवनशैलीचे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. पण गेल्या 10 वर्षात परिस्थिती बदलली आहे. आपण सुद्धा पाश्चात्य काय संस्कृतीचं अंधानुकरण करत असल्यामुळे, आपण सुद्धा खा प्या मजा करा या आपल्या वृत्ती वाढल्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारचे ज्याला ओव्हर न्यूट्रिशनमुळे होणारे जे आजार आहेत त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. आपल्याकडे सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स दिसायला लागलेले आहेत. मग त्याच्यात मधुमेह असेल, हृदयाचे विकार असतील, लठ्ठपणा असेल, सांधेदुखी असतील, हे आजार आपल्याकडे पण वाढायला लागले. आता या आजारांचा एक प्रॉब्लेम असा आहे की हे मुळातच किचकट, ज्याला दुखणी म्हणतात किंवा जुनाट दुखणी असं मराठीमध्ये म्हणतात, असे आजार आहेत. आणि मग काय होतं की हे एकदा झाले की त्यांना सांभाळणं थोडंसं अवघड होऊन बसतं. म्हणूनच हे त्रास आपल्याला निर्माण होण्याच्या अगोदरच आपण जर काही सुरुवातीला काळजी घेतली, तो बिनधास्तपणा कमी केला तर फायदा होईल. याची 1, 2, 3 काही 5 उदाहरणं आपल्याला सांगणार आहे. असंख्य लोकांचं वजन हे टप्प्याटप्प्याने वाढत असतं. चंद्र वाढतो कलेकलेने, XYZ वाढते किलो किलोने. अशा गॅदरिंगच्या तरुण मुलांच्या त्या समारंभांमध्ये फिशपॉन्ड नावाचा एक प्रकार असतो. मग हे जे वजन टप्प्याटप्प्याने वाढत चाललेलं आहे, हे काय त्या माणसाला कळत नसतं का सांगा बरं? कळत असतं. म्हणूनच मी असं सांगतो, की अलीकडे तुमच्या मोबाईलमध्ये असे ॲप पण निघालेले आहेत. Google ॲप्स. त्याच्यातून तुम्हाला कळतं, की तुमचा BMI किती आहे? बॉडी मास इंडेक्स. तो नॉर्मली 20-22 या दरम्यान यायला पाहिजे, ते कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर. आणि कशाला मी म्हणतो कॅल्क्युलेशन वगैरे, आपल्याला समोर आरशासमोर उभे राहा जरा तुम्ही, आपल्या इनर गार्मेंट्स घालून. त्याच्यामध्ये पोट सुटलेलं कोणाला कळत नाही सांगा बरं? सगळ्यांना कळतं आपलं पोट सुटत चाललंय. प्रत्येक वेळेस काय हातपाय सुटले पाहिजेत, हां, स्तन लोंबले पाहिजेत, हनुवटी चांगली इथे मोठी झाली पाहिजे असं नाहीये. पोट सुटणं हे सगळ्यात पहिल्यांदा कळणारं लक्षण आहे. सगळ्यांना ते कळतं. स्त्रियांना कळतं, पुरुषांना कळतं. मग त्याला सेंट्रल ओबेसिटी जी आम्ही म्हणतोय, ती निर्माण झाल्या तुम्ही आहार, विहार आणि औषधी, ट्रायपॉड लक्षात ठेवा, त्रिसूत्री. यात कुठेतरी नुसतंच खाण्यापिण्याचं काहीतरी वेडवाकडे उपास-तापास चालू करायचे, डाएटचं फॅड घ्यायचं, कोणीतरी धावत सुटतो, कोणीतरी नुसत्याच गोळ्या खायला सुरू करतो, हे सगळं चुकीचं आहे. तर थोडक्यात मला असं सांगायचंय, की वजन वाढत ठेवणं हे बिनधास्तपणा झाला. कारण या साध्या मुद्द्यातून पुढे असंख्य आजार निर्माण होतात. असंख्य हा शब्द लक्षात ठेवा. सगळ्यात कॉमन असतं म्हणजे त्याच्यानंतर वजन जास्त वाढलं की तुम्हाला मधुमेह होणार. वजन जास्त वाढलं की तुम्हाला हायपर टेन्शन होणार. वजन जास्त वाढलं की कोलेस्टेरॉल वाढणार. कोलेस्टेरॉल वाढलं की कॉर्नरी आर्टरीमध्ये ब्लॉक येणार. चालल्यानंतर दम लागायला लागणार. या सगळ्या गोष्टी आपले गुडघ्यांचे जे वाट्या आहेत, गुडघ्याचा जो संधी आहे त्याच्यावरती सगळ्या शरीराचा भार असतो, कंबर आणि गुडघे. तर त्याच्यावरती ते शरीराचं वजन सारखं सारखं पडल्यामुळे त्या माणसाला काय होणार आहे, कंबर दुखणार आहे, गुडघे एक दिवस दुखायला लागतील, बरोबर, टाचा दुखायला लागतील. हे सगळे वजन वाढण्याचे दुष्परिणाम आहेत. आणि वजन वाढणं हे आपल्याला कळतं, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो बिनधास्तपणा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला नडतो, असं लक्षात ठेवा. आता त्यामुळे वजन उंचीच्या प्रमाणात आहे का, ते नसेल तर आहार आणि व्यायाम करून टप्प्याटप्प्याने ते वजन कमी करावं. लोकांची अशी अपेक्षा असते, वजन साधारणतः गेले 4-5 वर्षात वाढलेलं असतं बरं का, आणि ते म्हणतात डॉक्टर किती दिवसात कमी होईल सांगा बरं मला, 8 दिवसात होईल का, 15 दिवसात होईल का, कसं शक्य आहे? जसं साठवत आला तसंच ते टप्प्याटप्प्याने कमी करत आणायला पाहिजे. कारण कमी केल्यानंतर ते मेंटेन व्हायला पाहिजे. माझ्या पाण्यात असे असंख्य लोक आहेत, कुठेतरी निसर्गोपचार केंद्रात जातात, निर्णय डॉक्टरांचे काहीतरी 2च वेळेला खा, 3 वेळेला खा, निर्णय प्रकारच्या त्याच्यात उपचार पद्धती आहेत. मी कोणाला काही नावं ठेवत नाहीये. पण या सगळ्याच्या मध्ये काय होतं की आपल्या स्वतःला जे व्यवस्थित प्लॅनिंग करून दीर्घकाळ गोष्ट जी करता येईल, दीर्घकाळ मला वजन कमी ठेवायचं आहे, मला काय आता 6 महिन्यात कमी करून सिनेमा नटांसारखं काहीतरी ऍक्टिंग झाली की परत माझं वजन वाढलं तरी चालेल, आपण काय सिने नट नाहीये. आपण जे करणार आहोत वजन वाढवणं किंवा वजन कमी करणं हे आपल्या तब्येतीसाठी आहे. त्यामुळे ते कंटिन्युअस सस्टेन्ड राहणं ही गोष्ट खूप महत्वाची आहे. मित्रांनो, वजन वाढलं हे जसं कळतं, तसं वजन कमी झालं हे पण कळतं. 100% कळतं. पाहिल्या सुद्धा माणसाकडे कळतं. का हो? अलीकडे जरा थोडं वजन तुमचं कमी झाल्यासारखं वाटतंय, हडकल्यासारखे दिसताय तुम्ही. मग आपल्याला जर कळत असेल की आपलं वजन गेले 1, 2, 3 महिन्यांमध्ये 2, 4, 5 किलो कमी झालंय, तर 100% तुम्ही डॉक्टरला भेटायला पाहिजे.
काही वेळेला बाकीची लक्षणं असतील किंवा काही वेळेला बाकीची लक्षणं नसतील. म्हणजे वजन कमी झालंय आणि लघवीला जास्त वेळ लागतोय. आम्हाला मनामध्ये शंका येते, याला डायबिटीस आजार झालाय का? मधुमेह झालाय का? मधून-मधून सारखा खोकतोय आणि शिवाय वजन कमी झालंय. आम्हाला शंका येते त्याला ट्युबरक्युलोसिस झालाय का? त्यामुळे ट्युबरक्युलोसिस, कॅन्सर, एच-आय-व्ही या सगळ्याच्यामध्ये वजन कमी होत असतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्या जोडीला हे आता शरीर रचनेबाबत मी तुम्हाला बोलतोय. बाह्यता अशी अनेक लक्षणं असतात. अनेक वेळा सातत्याने तुमचं डोकं दुखत असतं, बरं का. आणि काही नाही, आपण आपलं ते मायग्रेन आहे, आमच्या घरामध्येच ते मायग्रेनचा सगळ्यांना त्रास आहे, असं म्हणत कधी होमिओपॅथिक औषधं घे, कधी आयुर्वेदिक घे, कधी कॉम्बिफ्लॅमची गोळी घे. सारखं काहीतरी मलमपट्ट्या करत बसायच्या. आणि एक दिवस काहीतरी असा येतो, की जेव्हा ते सलग महिनाभर डोकं दुखत असतं. काही गोळ्या घ्या, औषधं घ्या, होमिओपॅथी घ्या, कशानेच फरक पडत नाही. आणि मग कन्सल्टंटकडे गेल्यानंतर, "अहो साहेब म्हणाले तुमचं सारखं डोकं दुखतंय, तुम्ही एम-आर-आय करा." मग एम-आर-आय केल्यानंतर कळतं त्या ब्रेनमध्ये ट्यूमर खूप मोठा वाढलाय. झालं, संपला विषय. पुढे 2-5 महिन्याचा खेळ. म्हणजे साध्या डोकेदुखीसारखाच, परत मी बजावतोय, दुसऱ्या टोकाला जाऊ नका. प्रत्येक डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर असं मला म्हणायचं नाही. फक्त मला सांगायचंय काय, अतिबिनधास्तपणा काय कामाचा. म्हणजे एखादं लक्षण हे परत होत असेल, दीर्घकाळ एखादं लक्षण असेल. एक दुसरं उदाहरण घेऊया. भूक लागत नाही. कोणालाही 1-2 दिवस इकडे-तिकडे प्रत्येकालाच, काहीतरी गावी गेलो आपण, हवा-पाण्यात बदल झाला, जागेमध्ये बदल झाला. असं किरकोळ 1-2 दिवसाचं काय, आज मला 2 दिवस झाले भूकच लागत नाही, इट्स ओके. पण माझं असं लक्षात येतं, की गेले 5 दिवस झाले माझी भूक कमी झाली आहे. महिना झालाय भूक कमी झाली आहे. आणि अलीकडे नाही 2-4 महिन्यात मला भूक लागल्याचंच आठवत नाहीये. हे चिन्ह काही बरोबर नाही. मग अशा वेळेला त्या माणसाला कावीळ असू शकते. परत भूक कमी होणं म्हणजे टीबी असू शकतो, कॅन्सर असू शकतो, वजन कमी होणं आणि भूक कमी होणं. लक्षात ठेवा. तर या काही गोष्टी अशा असतात, की ॲबनॉर्मल तुम्हाला जाणवतात बरं का, क्लिक होतात. आता हे जे आता आपण बोलतोय लक्षणांचं, त्यात अजून एक लक्षण सांगतो, खोकल्याचं लक्षण बरं का. एक 2 दिवसाचा खोकला, 4 दिवसाचा खोकला, बेनेड्रिल कफ सिरप घेतला, आयुर्वेदाचं काय वासारिष्ट घेतलं, कंटकार्यावलय घेतलं, लवंग आदी वटी घेतली. मान्य आहे, काही अँटिबायोटिक्स घेतली. पण कोणताही खोकला हा एक 4, 5, 6 मॅक्सिमम 8-10 दिवसामध्ये कमी व्हायलाच पाहिजे. पण एखादा खोकला थोडा कमी झाल्यासारखा वाटतो, पण चालूच आहे. आणि तो 3 आठवड्यापर्यंत चाललाय. पेशंट कसे हुशार असतात माहिती का? 1 आठवड्यात फरक पडला नाही, की दुसऱ्या डॉक्टरकडे जातो. दुसऱ्या डॉक्टर परत त्याला काही माहीत नसतं मागची हिस्ट्री वगैरे. तो आपलं त्याच्या परीने ट्राय करतो 1 आठवडाभर. त्याला लक्षात येतं, अरे अजून कमी होत नाही, मग तो तिसऱ्या डॉक्टरकडे जातो. आणि जेव्हा असं लक्षात येतं, की अरेच्चा बाबा, हे मी 3 डॉक्टर फिरलो पण खोकला कमी होईना, मग तो जातो कन्सल्टंटकडे. कन्सल्टंट साधं सांगतो. कन्सल्टंटला ते मात्र खरे सांगतात, "नाही डॉक्टर, अहो 3 डॉक्टरकडे गेलो, एकाकडेही फरक पडेना." आठवड्या-आठवड्याचे प्रयोग करतो तो माणूस. 3 आठवडे मी गेलो. मग तो कन्सल्टंट एका शब्दात सांगतो, "ठीक आहे, आता असं करा, हेमोग्राम करून घ्या आणि छातीचा एक फोटो काढून घ्या." आणि एक्स-रे काढल्याबरोबर कळतं याला ट्युबरक्युलोसिसचा आजार आहे. केवढ्या महागात पडलं तुम्हाला हे? थोडक्यात एखादं लक्षण जर दीर्घकाळ चालू असेल तुमच्या शरीरामध्ये, तर त्याच्याकडे अतिबिनधास्तपणा हा उपयोगाचा नाहीये. काही नाही, चट्टा पडलाय कुठेतरी, इथे गालावर पडलाय, इथे हातावर पडलाय, नाही का, असा हायपोपिगमेंटेड पॅच असं आम्ही म्हणतो. तर हा जो चट्टा पडलेला असतो, त्याच्यात काही खाज पण नसते. पण कोणाच्या तरी असं ते बनियन काढताना म्हणा, घरच्या लोकांच्या म्हणा, ते लक्षात येतं. अहो, ते नवऱ्याच्या किंवा बायकोच्या कुठे कमरेवरती, पाठीवरती, "अगं, हे काय तुझ्या इथे नवीन डाग पडल्यासारखं दिसतोय?" "अहो, काही नाही, असेल काहीतरी, सोडून द्या." असं प्रत्येक वेळेला म्हणून चालणार नाही. ठीक आहे, त्याला खाज याची आग होतीये, काही तुम्ही डॉक्टरकडे गेलात, 1-2-5 मलम लावलं आणि बरं झालं, हे मला काही मान्य आहे. पण असे काही चट्टे असतात, की जे काहीतरी 1-1 महिना, 2-2 महिने त्या पाठीवरती, कमरेवरती असतो. तर अशा वेळेला डॉक्टरकडे जाऊन, तो लेप्रोसी नावाचा आजार नाही ना, तिथे आपण स्पर्शज्ञान आपल्याला होतंय ना, हे बघितलं पाहिजे. म्हणजे दिसायला चट्टा तो बारीक दिसतो, पण असं दुर्लक्ष करून चालणार नाही. बायकांच्या बाबतीत पाळीचं उदाहरण घेऊया आपण. काही नाही, पाळी आपली कधीतरी इरेग्युलर येतेय. ती बाईसुद्धा लज्जेखातर, काही कुटुंबांमध्ये तर अशी परिस्थिती असते, की बायका जास्त ओपनली बोलू सुद्धा शकत नाही. नवऱ्याला सांगायला सुद्धा संकोच वाटतो, घरच्यांचं तर लांबच राहिलं. आणि ती लपवून ठेवते. जाऊ दे म्हणते, काय बघू आता, काय मला फार त्रास होत नाहीये. आणि असं करता ते मासिक पाळीचा स्त्राव हा दिवसेंदिवस, महिनोन-महिने जास्त जात असतो. आणि अचानकपणे इतकं ते तुमचं हिमोग्लोबिन कमी होतं. 5-6 हिमोग्लोबिन होतं. 7-8 ग्रॅम पर 100 ml.
आणि असं हिमोग्लोबिन झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा त्या बायकांना जेव्हा विचारलं जातं, अहो तुमच्या पाळीचं कसं काय बुवा? नाही हो म्हणे, ते डॉक्टर काय सांगू बाई तुम्हाला, ते गेले 6 महिने मला जरा जास्त जाते अंगावरनं. आणि मग अशा वेळेला लक्षात येतं की तिच्या गर्भाशयाचा कॅन्सर आणि तिला अॅनिमिया पण झालाय. पण याच्यामध्ये मी परत म्हणतो कुठलंही कारण असेल, पण हा बिनधास्तपणा हा काही फारसा चांगला नाहीये. मग हे सगळं बिनधास्तपणा आपल्याला कमी करायचा असेल, तर असं लक्षात घ्या, की ज्या तपासण्या त्या वयात करायला पाहिजे असतात. म्हणजे 35शी नंतर वर्षातून एकदा, 40शी नंतर 6 महिन्यातून एकदा रक्तातील साखर तपासून घ्यायला पाहिजे. रात्रीचं लघवीला उठावं लागतंय, वजन कमी होतंय, अशक्तपणा जातोय. कारणं शोधायला पाहिजेत. 8-10 दिवसांपेक्षा आता मी बोललो, जास्त दिवस टिकणारा ताप असू द्यात, डोकेदुखीत असू द्यात, कुठेतरी एका विशिष्ट जागी सारखं तुम्हाला गाठ आल्यासारखं वाटतं आणि ती टप्प्याटप्प्याने वाढत जाते. तपासून घेतली पाहिजे. कशाची गाठ आहे बाबा ही? गाठीसारखं दुखणं. एका ठिकाणी सारखं दुखत राहतं. सारखी खाज येत राहते. काय बाबा कारण आहे खाजेचं? कुठेतरी जाहिरातीमध्ये मलम लावायचा, ते करायचा असं काही उपयोगाचं नाहीये. त्याच्यामुळे जे काही अशी सातत्याने दिसणारी लक्षणं म्हणा किंवा अपडाऊन होणारी जी लक्षणं असतात, त्याच्याकडे बिनधास्तपणा कामा नाही, हा मला आपल्याला सांगायचा आहे मुद्दा. आणि दुसरं म्हणजे औषधांच्या बाबतीत सुद्धा बेफिकीर वृत्ती नको. म्हणजे आजारपण शोध लावणं हा एक भाग आणि एकदा आजारपण आहे असं कळल्यानंतर जी काही औषधं तुमचे डॉक्टर देतील, आयुर्वेद, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, त्याच्यामधला नियमितपणा हा सुद्धा महत्वाचा आहे. तिथे आपल्या स्वतःच्या मनाने, "नाही, नाही, अहो काही नाही हो, ते घेतल्या 2 गोळ्या माझं बीपी आता कायमचं गेलं." अरे तू कसं ठरवतो बाबा? पेशंटने स्वतःचे स्वतः निर्णय नसतात घ्यायचे. डॉक्टरला म्हणून द्या, की गोळी आता अर्धी करा, मग बंद करा, मग परत 15 दिवसांनी माझ्याकडे या. ब्लड प्रेशरची गोळी एखादे डॉक्टर कमी करतात. टप्प्याटप्प्याने ती एखादी गोळी बंद सुद्धा करतील. मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाहीये. पण डॉक्टर तेव्हा असं सांगतात, की मी आता बंद करतोय, पण 15 दिवसांनी बीपी चेक करत चला बरं का. मग नुसती गोळी बंद करायला लक्षात ठेवायचं बरं का. आणि पुढचं नियमित चेक करत जाय विसरून जायचं. यालाच म्हणायचं बिनधास्तपणा. आणि मग कधीतरी काहीतरी घरामध्ये संताप होतो, ताण येतो आणि त्या बीपीचा स्फोट होतो अचानकपणे. कारण डॉक्टरनी सगळी पथ्यपाणी सांगून गोळी बंद केलेली असते आणि या पथ्याने गोळी फक्त बंद करतो, पथ्यपाणी काही पाळत नाही. एकदम संताप होतो एक दिवशी काहीतरी शॉकिंग सगळं ते होतं आणि रक्तवाहिनी मेंदूतील फुटते, पॅरालिसिसचा अटॅक येतो. एक लक्षात घ्या मित्रांनो, आता एक वेगळं उदाहरण आहे बरं का. हार्टच्या बाबतीमध्ये काही डॉक्टर्स लोकं तुम्हाला सांगतात, की बाबा अँजिओप्लास्टी करा किंवा अँजिओग्राफी करा. लोकांना काय वाटतं हे डॉक्टर फसवतात आम्हाला. खर्चात पाडतात उगीच्या-उगीच. सारखं आपलं ऑपरेशन करायला सांगतात. असं नसतं. म्हणजे सर्वत्र सर्व नियम मी लावत नाहीये. पण काही बाबतींमध्ये आपण असा विचार करा, सेकंड ओपिनियन घ्या तुम्ही पाहिजे तर. त्याला हरकत नाहीये. पण असं असतं, की नाही बघू काय माणसाचं शेवटी काय आज आहे तर उद्या नाही. मरण कोणाला चुकलंय, भाषा बघा कशी असते. मरण कोणाला चुकलंय आणि काय होऊन करणार आहे? हार्ट अटॅक येईल, जाऊ खतम. खेळ खतम. अहो, खेळ खतम झाला तर ठीक आहे हो. पण त्या खेळाचा खेळ खंडोबा झाला. म्हणजे कसं असतं काही आजारांच्या मध्ये माणूस एकदम मरतोच असं नाहीये. लक्षात ठेवा मुद्दा. मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी म्हणजे कायमचं पंगुत्व आलं. हं? कायमचं अंधत्व आलं. कायमचे कान बहिरे झाले. केवढ्याला महागात पडणार आहे तुम्हाला? हातपाय कामातनं गेले. स्मृतिनाश झाला अचानकपणे. केवढ्या महागात आहे? म्हणजे प्रत्येक वेळेला एक वेळ मी म्हणेन, की असं बोलू नये, पण मरण परवडलं. पण हे तुम्हाला जर इतर दुखणी तुम्ही परावलंबी झालात, तुमच्या या बिनधास्तपणामुळे, तर ते तुम्हालाच एकट्याला नव्हे, तर संबंध कुटुंबाला, समाजाला ते त्रासदायक होतं. त्याच्यामुळे आजच्या दिवसात आपण एवढंच सारांश लक्षात घ्यायचं आहे, की आपली तब्येत ही आपणच टिकवली पाहिजे. कारण शेवटी आजारपणात ज्या काही वेदना होतात, जे काही त्रास होतात, ते आपल्या स्वतःलाच भोगायचं असतं. त्याच्यामध्ये सहानुभूतीच्या पलीकडे कोणी भागीदार होऊ शकत नाही आणि म्हणून कृपा करून आपल्या आरोग्याविषयी आपण सांभाळून राहावं, अशी मी आपल्याला विनंती करतो. अतिबिनधास्तपणा हा नक्की टाळायचा प्रयत्न तुम्ही याच्यानंतर कराल, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद आणि कृपा करून YouTube चॅनल सबस्क्राईब करा. ही नेहमीची विनंती. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वेपि सुखिनः सन्तु.